नमस्कार, हांव निवृत्ती शिरोडकर. तुम्ही पळयतात पेरनेम लायव्ह. सगळ्या आमच्या जाणटेल्यांनी सांस्कृतिक कोश निर्माण केला. त्या सांस्कृतिक कोशाक वंदन करूया. आणि हांव केन्नाय बरयतना पूर्णविराम घालता आनी थांबता. आयज हांव पूर्णविराम घालचो ना, कारण टिंब 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 घालपाचें आसा. कारण सिलसिला जारी है, फिर मिलेंगे, परत एकदा मेळपाचें आसा. म्हणून तुमकां सगळ्यांक वंदन करता आनी थांबता. देव बरें. आणि म्हणूनच तुमकां सांगते, ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. दिव्या दिव्या दीपोत्तार, कानी कुंडल मोतीहार. दिव्याला पाहून नमस्कार. दीपज्योती नमोस्तुते, दीपज्योती जनार्दना. दीपज्योती नमोस्तुते, दीपज्योती नमोस्तुते. ह्या दिव्याचो उजवाड, तो दिवो असोच सगळे प्रकाश त्या दिव्याक दिवचो. आणि हे कोंकणी सेवा केंद्र जे आसा ते श्रीदेव सद्गुरू मोरचाय ढुंका काळभैरव आजोबा सदम शेठ पंचायत. त्याचप्रमाणे चोपड्याचो हळण तळणाचो वेता, आगारवाड्या मोपा उकया वर्साची माऊली, मांद्र्या पारशा तुया पेडण्याची भगवती, हरमलचो रवळणा, केरयेचो आजोबा, पालयाची भुंका, वरगावचो कमेश्वर, विरनोडचो मुळवीर, वज्रेचो म्हादेव, नईबागची सत्यादेव, वारखण धरगळची शांतादुर्गा. त्याचप्रमाणे पेडण्याचो रवळणा, न्यायाचो नितकार, पंचायतनाचो निरांकार, जाग्याचो जागेकार, चवाट्याचे शिमेकार. तुमकां अनन्य भावे विनते शरण घेवन सांगणा कर्तुका मान्य करून द्या. आयज मोरचे सारख्या थळान आणि मोरचायेच्या पवित्र थळ्यान एकटी येवन देवा जाणट्यांच्या आशिर्वादान पेडण्याचा कोंकणी सेवा केंद्र सुरवात करतो. ह्याच्या निमतान आयच्या उद्घाटन कार्यक्रमाक आमी एकटी जमृता मान्य करून घ्या. तुमची सेवा करपाक फुडें सरतल्या सगळ्यांक बुद्धी आणि शक्ती दिया. प्रत्येकाच्या तकलेत बरे विचार निर्माण करपाची ताकद दिया. मंडळातल्या दर एकल्याक एका मतार एका चित्तार दवरून ह्या मंडळाची कारकीर्द चतुर सीमेपासून देशाच्या मेरेन पावची शक्ती तुमची निर्माण करून दिया. प्रत्येकाची सांगड बांदून पेडण्याचो उद्धार करपाचा बळग्यार आमकां दिवचा. सगळ्या बाळगोपाळांक ज्ञानाचो पानो पाजून शब्दाचो अमृत करपाची ताकद दिया. काय खोटा नाडा जाय किंवा कोणाची काय जर किती जाताय जाल्यार ती तुमच्या पांया कडेन दवरून आमी सगळ्या पेडणेकारांचा कोंकणी सेवा केंद्र उद्धार करपाक फुडें सरचो. आणि सगळ्या मंडळाच्या बाळगोपाळांक पुण्या गोविंदान नांदान एकी थंय बांदून दवरचा अशी तुमचे कडेन प्रार्थना करतो. सगळ्यांचा कल्याण करो. देव बरा करो. असलेले सगळे सोयरे आणि माझ्या फुड्यान असलेले सगळे सोयरे तुमकां सगळ्यांक नमस्कार करतात. गोवा कोंकणी अकादमीच्या फुडारपणान कोंकणी सेवा केंद्र पेडण्याचा कोंकणी सेवा केंद्र आयज सुरू जाता आणि त्याच्या उद्घाटनाक आयज आमी सगळे जाण जमलो. आणि त्या निमतान म्हाका नारायणा घालून आमच्या केंद्राची सुरवात करपाची संधी दिल्ले खातीर आयोजकांक देव बरा करूं. पयले फावट अशा पद्दतीचो प्रयोग आमी करतो. हांवें चुकला जाल्यार म्हज्या वाणीचो दोश, काय बरा जाला जाल्यार तुमच्या सगळ्यांचा ज्ञान म्हणून सुरवात करतात. सुनो जामा येतात ते संजना पण भरपूर ट्राय करताले ना. मी सुद्धा पेडण्याच्या कोंकणी भाशेन बोलतोय. मला माझ्याकडे चुकले जाल्यार असं म्हणपाले आपण बार्देशी बोलता आणि मागीर ती पेडण्याची दोन उतरां सोंपोवपाक म्हणटा. तर अशें तरेन आनी एक गजाल तुमकां सांगपाची आसा ती म्हणजे हांव बार्देस कोंकणी अस्मिताय केंद्रांतल्यान जे ट्रेन जावन म्हणटा तशें आयला. ताजे संस्थापक मेंबर्स हांगा आसा. कुसुम अगरवाल आसा, प्रवीणा तळी आसा, मागीर अरुण सागरखंडे, निकुंज सागरखंडे, जायतीं नांवां घेवपाक जातात. आमचो साळकर सर आसा, नायक सर आसा, जाणी 25 वर्सां आतां 27 जाली, 25 वर्सां पयलीं दुनियाक घाली बार्देसान कोंकणीची आनी बार्देस कोंकणी सेवा केंद्राची सुरवात केली. आणि ताजी 25 वर्सां मनोवपाचो आनी ताजो अध्यक्ष जावपाचो भोवमान म्हाका फावो जालो. हांव स्वता खूब लागीं समजता.
एक खंयची संस्था काडून खूब सोंपें. आयज उक्तावण केलें, संस्था काडली, सगळ्यांक आपयलें, फुलां दिलीं. आमी वन महोत्सव करतात न्ही, आपयतात भरपूर झाडां रोयतात, कोण उदक घालिना, दुसऱ्या वर्सा परत नवीं झाडां रोयतात. ती परिस्थिती जावंक जायना. आयज केंद्र काडलें, मोग दवरत खातीर 25 वर्सां, मिनिमम 25 वर्सां हें केंद्र चलूंक जाय. आनी ह्या खातीर तरणाटे फुडें आयल्यात पेडणेचे. हांगा म्हाका याद आसा 2017 सालान संस्कृती सांगतले, संस्कृती आनी बर्वे खंय गेलो हांगा बशिल्लो. हे दोग जाण भुरगे म्हाका मेळ्ळे आनी आमी पेडणेकाराची सुरवात करता म्हणून सांगलें आनी आमी पेडणेकार केंद्र सुरू जालें. पयलीं ते बरेंच नेटार जालें, मागीर हळू कितें जालें खबर ना. आनी आतां तें करूंक लागल्या परत कोंकणी भाशा मंडळाची काणी म्हणजे आदी तेणें गोंयबाब कथामाळ आनी ती बरे तरेन ती गाजयतात. ताजे उपरांत म्हाका मागीर सांगलें की सचिन बाबाचो एक ग्रूप आसा. आतां पूर्णानंद बाब जो पर्यंत ह्या अकादमीचे अध्यक्ष आसा तो पर्यंत ते प्रत्येक गांवांनी केंद्रां काडून सोदतात. म्हाका दिसता इतको सगळो प्रतिसाद जर हांगा मेळटा जाल्यार पेडणेच्या गांवांनी केंद्रां गावची. पूण हांव बार्देसकार आशिल्ल्यान फक्त हांचो आदार घेवन ती सगळे कडचे मेंबर एकठांय करून आज कोंकणी सेवा केंद्र फुडें सरता. पेडणेचे तांकां खूब खूब परबी आनी सोंपयतना सांगता अद्वैत साळगांवकार 5 वर्सां बार्देस केंद्राचो मेंबर जावन ताका आमी सांगितलें तुका बार्देसकार न्ही पूण तुका आमी घेतात, तुवें पेडणेचें केंद्र काडूंक जाय. आनी आयज आमच्या उल्याक ओ म्हणून तूं हांगा आयला, गाराणेक जाणें घातला आनी हो भारताच्या भुजार सोंपयता. संजना आसा सगळ्यांक. हांव रिटायर जातलें 2 म्हयन्यांनी. हांव बार्देसकारां म्हज्या बार्देस कोंकणीक अस्मिताय केंद्र दवरतलें. जेन्ना तेन्ना तुमकां गरज पडटा हांव येतलें. तुमकां कसलीय मदत जाल्यार म्हाका सांगची. म्हाका पूर्णानंद बाबा लागीं आनी ह्या केंद्राक खूब आदार करचो आनी हें केंद्र फुडें व्हरचें. तुमी सगळ्यांनी बरें करून आयकलें. माउंट कार्मेलची शिक्षिका रोडा लुई सांगतात की तेंच्यांनी हय येवन आयच्या ह्या सोहळ्यात उपस्थित असलेले मानेस्तर त्यांचा येवकार गितान हयसर स्वागत करता. माझी वेल्या सगळ्या मानेस्ता नभन्नांचे माई मोगाचे आशीर्वाद दिया तुम्ही आमका, आशीर्वाद दिया तुम्ही आमका. हेच मोगाचे मागणे आमचे, माझी वेल्या सगळ्या मानेस्ता कृताय आमची सांगता आमका. देवरूप आमका सोयरे आमचे, संस्कृताय आमची सांगता आमका. देवरूप आमका सोयरे आमचे. पण मना तुम्ही आयल्या हांगा, पण मना तुम्ही आयल्या हांगा. उपकार ठयता आमी तुमचे, माझी वेल्या सगळ्या मानेस्ता. संस्थेचे उद्घाटन जाता. आता बलयता ही भाषा बलयता मनशाक आमी इस्कॉलान जेवतात कोणाक विचारू अरे बलयता म्हणजे काय, वगीर होता तेन्ना आयकतात. बलयता म्हणजे काय ताका खबर ना. भाभी तुका बलयता रे, बलयता हो भाषाच सध्या ना जाल्ली आसा आनी आमी तेचो वेगळो असो अर्थ घेवन बोलतो. म्हाका खूब उमेद जाता त्या वक्तार झिला चल रे दुकानाचेर कांयतरी घेवन ये. जाणटो शेतान गेलो काय म्हणा आसलो अगो घरान वायच फुटां पाणी कर मुगो. ही याद जाता म्हाका. म्हजो काका आसलो शेतान वयतालो, शेतान वचा आसलो आनी तो म्हणटालो अगो ती फकी घाल आनी फुटां पाणी कर गो. आयज तेची याद जाता आमकां आनी आमी त्या सगळ्या ज्या संस्कृती आमची जी भाशेची जी संस्कृती आसा ती विसरत चल्लो. त्या खातीर खास करून पेडणेच्या शैलीन
आम्ही आयज हो कार्यक्रम हयसर घडोवन हाडलो. तुमचा सगळ्यांचं आम्ही हयसर मनापासून स्वागत करतोय. आणि आयच्या ह्या सुवाळ्याक किंवा सोहळ्याक मदीं मदीं कोंकणी भाशा बार्देशी येतलो, साश्टी येतली, काय भिवपाची गरज ना. कारण आम्ही वादान पडचो ना, पूण आम्ही सुसंवाद सादतलो हे लक्षात दवरा. आमकां हांगासर वाद नाका. मराठी, कोंकणी, हिंदी, संस्कृत ह्यो सगळ्यो भाशा आमच्यो आसत आणि त्यामुळे मी तुमच्याकडे ह्या भाषेन संवाद साधतले ही शपथ घेऊन मी आयच्या कार्यक्रमाक सुरुवात करतोय. आयच्या ह्या कार्यक्रमाक प्रमुख पाहुणे म्हणान आमच्याकडे उपस्थित असत गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष, बहुमानिस्त, आदरणीय, सन्माननीय असे व्यक्तिमत्व बहुमानिस्त पूर्णानंद च्यारी, तसेच पेडणेचे तुयेचे पूत सुप्रसिद्ध असे पेडणेचे भाषेत ज्यांच्यानी खूप गजाली लिहिले, पेडणेच्या भाषेत खूप साहित्य विपुल प्रमाणात त्यांच्यानी तयार केला असे पेडणेचे सुपुत्र बहुमानिस्त आदरणीय शशिकांत पुनाजी सर उपस्थित असत. मी विनंती करतोय ह्या पेडणे कोंकणी सेवा केंद्राचे अध्यक्ष संजना शेळगावकर यांना की त्यांच्यानी जे मानेस्त सगळे हय उपस्थित असत त्यांना सगळ्यांक हय रंगमंचाचेर, व्यासपीठाचेर आणि माचयेर घेऊन येऊन त्यांचो सन्मान करतो. त्याचबरोबर या केंद्राचे सल्लागार अपर्णा गारुडी, ज्येष्ठ लेखक कोंकणीचे संतोष कोंकणी मराठी संतोष महाले, तसेच आमच्या या गणेश मंडळाचे उत्सव समितीचे अध्यक्ष रुपेश शेळगांवकर, मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष बहुमानिस्त प्रसन्नकुमार शेळगांवकर, त्यांना विनंती करताय की त्यांच्यानी हाय व्यासपीठार येऊन हय आसन जावता किंवा त्यांच्यानी बसवचे. तसेच हय मानेस्ताद विवेक पिसुलेकर उपस्थित असत, त्यांना विनंती करताय की त्यांच्यानी हय येऊन आमची बसका घेवची, आसनस्थ जावचे, सन्मानान त्यांच्यानी व्यासपीठाचेर हय घेवचे. की खूप वर्षाची ही आमची इच्छा किंवा कोंकणी मोगी प्रेमी की कोंकणी सेवा केंद्र हे सुरू जाता. आणि या कोंकणी सेवा केंद्रात गोवा कोंकणी अकादमीच्या फुडारपणा सकयल आमकां कार्यक्रम घडोवन हाडूंक मेळटले आणि ह्या कार्यक्रमाचो लाभ जो आसा तो आमकां सगळ्यांक मेळटलो. आणि त्यामुळे आम्ही ही कोंकणी सेवा केंद्र हयसर सुरू करतो. आणि या कोंकणी सेवा केंद्राचे अध्यक्ष बहुमानिस्त तसेच आदरणीय व्यक्तिमत्व संजना शेळगांवकर हांगा उपस्थित असत. त्यांच्या फुडारपणा सकयल आयज हय हो उद्घाटनाचो सोहळो हय जातलो. आणि त्या सोहळ्याक खास करून कोंकणी अकादमीचे अध्यक्ष बहुमानिस्त पूर्णानंद च्यारी हय उपस्थित असत. एक वेगळा असा व्यक्तिमत्व ज्यांच्यानी त्यांची ओळख मागीर पूर्णपणान आमच्या अध्यक्षा करतल्योच. मी विनंती करतोय की मुखेल सोयरे तसेच मानाचे सोयरे यांचा स्वागत करता. तुमकां खबर आसा संगीत ही एक उपासना आसा, संगीत ही एक साधना आसा आणि त्या साधनेच्या दोऱ्याचेरच वेगळा वातावरण हय तयार जावंक जाय. आम्ही बघतो प्रत्येक कार्यक्रमाक जबाबदार प्रमुख मुखेल सोयरे म्हणून हय येतात त्या वक्तार त्यांचा स्वागत ह्या शब्दांनी जाताच. तसेच
फुलांय आमी दितो तांकां, पण संगीतान स्वागत करप आनी तांकां बहिणी भावाक विनंती करता, भाशेच्या वादा खातीर येवंक ना, संवादा खातीर आयल्या कोंकणी अकादमी पेडणेच्या गांवांत. भास आणि भाषेच्या माध्यमांतल्यान आमी एकठांय जावया. या मातयेच्या कणाकणांतल्या आमी, या मातयेन आमकां शेत दिला, माड दिला, कुळागरां दिल्या, पिकावळ दिला, दर्या दिला. एक शेत जर आमच्या जिणेंतल्यान नश्ट जालें जाल्यार कोंकणींतली कितली उतरां नश्ट जातलीं. एक माड आमच्या जिणेंतल्यान सांस्कृतीक संदर्भ म्हणून उब्याचे उबे नश्ट जाले जाल्यार माडाची पोवळी धरून, बोडो धरून, खापा धरून कितली उतरां आमच्या जिणेंतल्यान नश्ट जातलीं. ह्या सगळ्या उतरांचो कोश आमच्या जिबेर आसा. हो जिबेवेलो कोश आमी जगोवया, जितो दवरुया. कोंकणी भाशेचो प्रवाह असोच मुखार दवरुया. हांव एक ल्हान आसतना आजये कडल्यान फुगडी आयकतालो. ती फुगडी अशी आसा, खेळपाय मोरजाय मामाय लयराय मिलाग रे माझी सायबीण गे, खेतलो तांचो भाव गे, वांगण घेतला गांव गे. या 7 बहिणीची काणी म्हणपी कोंकणीतली फुगडी म्हज्या आजये कडल्यान हांवें आयकल्ली. ती आजी खंयचीच शाळा शिकूंक नाशिल्ली, शिकनासतना शाणी आशिल्ली आनी तिका खंयच्याच कला अकादमींतल्या संगीताचे शिक्षण मेळून आशिल्ली. पूण कितल्या बरे तरेन ती संगीतांतली धालो फुगड्यो गायताल्यो. खंयच्या आवयन दिल्या ह्या कोंकणी भाशेंतलें दैवतान आमकां हे सांस्कृतीक कोश. आयज धालो हांगा सादर जातल्यो, त्या धालांतल्या सगळ्या भगिनीक हांव वंदन करतां. फुगड्यो सादर जातल्यो त्या भगिनीक वंदन करता. कारण ह्याच जिबेंतल्यान ह्या भगिनींनी आमची कोंकणीतली सांस्कृतीक संपदा जिवी दवरल्या आपापल्या धालांच्या मांडार, शिगम्यांच्या मांडार. हो सांस्कृतीक कोश फक्त उलोवपा पुरतो आमी राखचो न्हय. तो संस्कृतीतले शब्द, पेडणेच्या बोलींतले शब्द आमकां वेगळ्या कोशान हाडपाक जाय. गोवा कोंकणी अकादमी एकाडेमीक काम करपी आसा, कलेचें काम करपी आसा, संशोधनाचें काम करपी आसा. देखून हांव तुमचे कडेन उलोवंक मागता. पेडणे भाशेन जितली कोंकणीतली उतरां आसा जी आमकां गाराण्यांतल्यान मेळटा, जी आमच्या जाणटेल्यांनी आमकां दिल्या, ती सगळ्या उतरांचे आमी संचय करुया. ताजो एक शब्दकोश आमी निर्माण करपाक सोदता. हांगासरले शेतांतले एक उतर काणकोणा वेगळे तरेन गोंयटा आसतलें, सत्तरीन ते वेगळे तरेन गोंयटा आसतलें. हांव सगळ्या तालुक्यांतल्या बोलयांतले उतरांत उतर तांचो शब्दकोश निर्माण करून आमच्या साहित्यिकांक भेटयतलो आनी मूळ साहित्यान आमचे सगळे शब्द येवचे आनी आमची भास समृद्ध जावची आनी आमी व्हड जावचे असो एक हावेस हांवें ह्या सगळ्या चळवळीक, ह्या सगळ्या यंत्रणा फाटल्यान बाळगिला. हांव तुमचे कडेन मागतां, बार्देश कोंकणी अस्मिताय केंद्राचे हांगा जाळवणदार आसा कुसुम अग्रवाल आनी तांचे बाकीचे वावराडी. हांगा आमचो आतांच रमेश घाडी, आमचो कोंकणी अकादमी सरकार नियुक्त आनी हो उमाळो मांडून फक्त मोरजेंतल्यान सुरू जाल्ली ही संस्था. ह्या संस्थेक कोंकणी अकादमीच्या वतीन जितल्यो स्किम्स आसा तितलो लाव तुमकां घेवपाक जाय, तितलोय तुमी घेयात. हो सगळ्याचो सगळो लाव मोरजेच्या ह्या पेडण्या कोंकणी सेवा केंद्रांत दितले. भुरग्यांक आमी प्रशिक्षीत करुया. शाळेंत शिकपा खातीर पुस्तकांचो सपोर्टीव लिटरेचर तयार करुया भुरग्यां खातीर. ह्या काणकोणांतल्या आमची एक भयण प्रियांका परब हांगा आयला गेले. प्रियांका मातशें उबे राव. पेडणेच्या बोलयेंतल्या PhD ती करता आनी आतां सध्या संशोधन तांचें काम चालू जालां. व्हडलें काम ती करता. आमचो यवड विनार पेडणेंतलो हांगा आसा. पेडणे शशिकांत पुनाजी आसा. शब्दकोशांचो देसाय सरांचो उल्लेख जाल्लो आसा. पेडणेंतल्यान कितल्या जाणांनी कोंकणी शिकयला आनी कोंकणी विद्यार्थी घडयल्या, कोंकणी साहित्य घडयलां. आमी अशे तरेन साहित्याची सेवा करया, भाशेची सेवा करया आनी भाशे मदीं 2 बेटां निर्माण करचे न्ही, आयलंड निर्माण करचे न्ही. आमी सांस्कृतीक सेतू बांदुया. आमी सगळे एकठांय जावया आनी सगळे मेळून व्हड जावया. इतले ह्या मोरजी आईच्या चरणां कडेन हांव मागतां. तुमी सगळ्यांनी ह्या उल्याक प्रतिसाद दिवचो. आमी व्हड जावया, आमी आमची भास व्हड करया. कारण राजभास कोंकणी कित्याक म्हणटा आमी? कारण जेन्ना गोंय स्वतंत्र जाल्लें तेन्ना 7 लाख आशिल्ले आमी. आज आमी 16-17 लाखाचेर पावल्या.
आणि या 16-17 लाखांमध्ये जे लोकसंख्या वाढल्या ती फक्त गोंयच्या लोकांची न्ही, ती भायल्या राज्यांतल्या राहिल्ल्या लोकांची आसा. कन्नड भाषा भवन हांगा तयार जाता वास्कोवाताक आणि कन्नड भाषा भवन तयार जाता तसे बाकीच्या भाशांतले लोक एकठांय जावपाक लागल्या. राजभास कायद्याची जर गेट ओपन केली आणि दुसरी भाषा थंय घाली जाल्यार कन्नडवाले म्हणटले आमची मतां हांगा खूब आसा, कन्नड भाषाय घालया, ही भाषा घालया ती भाषा घालया, रोमी लिपी घालया म्हणटले आणि दुसरी कन्नड लिपी घालया म्हणटले. हे देश गोंय आमच्या भुरग्यां खातीर ते वाटावंक जाय. आज कोंकणी अकादमी 8,000 युवकांक कोंकणी नॉलेजीची सर्टिफिकेटां आमी दिली कारण जॉबा खातीर कंपल्सरी केल्ली आसा. 15 वर्सांचो डॉमिसायल सर्टिफिकेट कंपल्सरी केला म्हणून गोंयच्या भुरग्यांक नोकरेक बरे तरेचे दार उक्ते जाल्ले आसा. हो कायद्यान आमच्या नव्या पिळगेक दिल्लो सुरक्षीत असो हक्क आसा. ह्या हक्का कडेन कोणें खेळचें न्ही, समाजा भितर फूट घालची न्ही. भाशेचो राजभास म्हणून भौमानिके कडेन आणि भाषा संवाद म्हणून सगळ्यांचो सन्मान एके कडेन अशा संदर्भातले विचारांची क्लॅरिटी वैचारीक मराठी नाटकांक पार्श्वसंगीत दिवपी, कोंकणी नाटकांक पार्श्वसंगीत दिवपी वधचक्र सारख्या फिल्मांत हांव मराठी गायला आणि जुजारी सारख्या आनी गुणाजी सारख्या फिल्मांत कोंकणी गायला. भाषा ही भाषा असता, कला ही कला असता, तो संस्कृतीचो कोश असता, समाजाक एकठांय हाडपा खातीर तो दुवो आसता, उजवाडान भरिल्लो उतरांचो दिवो आसता. हें हांव मानता. देखून राज्याक एक राज्य म्हणून जेन्ना अधिकार मेळटा, राज्याक जेन्ना राज्याच्यो सीमा म्हणून ठरता तेन्ना त्या राज्याचे आपले असे एक अधिकार येता. त्या अधिकाराचे भाशेर एक भाषा बसची, ती राज्यातल्या दर एका गांवांत उलोवपी भाशा त्या राज्याची राजभास आसची. हो विश्वास दवरून संघर्श एका काळार जाल्लो आणि तो राजभास कायदो एके वेळार तो जालो. आतां आमी संवाद करपाक जाय. सहवासान मराठी, कोंकणी, हिंदी सगळ्या भाशांची सेवा घेवन आमचे नवे जनरेशन, नवी पिळगी आमकां नव्या चैतन्यान भरून मुखार हाडपाक जाय. कोण साहित्यीक निर्माण जावपाक जाय, कोण शिक्षणीक मळावेले म्हणून निर्माण जावपाक जाय, कोण संशोधन मळावेले म्हणून निर्माण जावपाक जाय. अशी भावना आमी मनान बाळगून आमी काम करता. हांव एक म्हजें मराठीचें कवित म्हणटा. हांव तोंडान उलयता, हांव तसो आसा काय असो कोणाकय प्रश्न करूंक शकता. एक मराठी कविता म्हजी हांव म्हणटा तुमचे मुखार. त्यांनी छेडिल्या रे गोळ्या, त्यांनी छेडिल्या रे गोळ्या अन वाहिल्या थारोळ्या, थारोळ्यात स्फूर्ती रुजविली माझी गर्भवंत माती, माझी गर्भवंत माती. अशा स्मृती पाजरती मन, अंगारे रडती मन, अंगारे रडती. रामकृष्णाची ओख्याती, रामकृष्णाची ओख्याती एक इतिश्रीच होती. सती सावित्रीची माती वेशांच्या गादीत रडती, वेशांच्या गादीत रडती. अशा स्मृती पाजरती मन, अंगारे रडती मन, अंगारे रडती. ही मराठी कविता म्हजी स्वताची. वा, सुंदर सर. आता हिंदी कविता गायता म्हजी स्वताची. ये बारिश थोड़ा थम लो, ये बारिश थोड़ा थम लो, कल रात को मैंने एक गाना बनाया है, कल रात को मैंने एक गाना बनाया है. बाजा बजाना है, चौराहे पे जाके गाना गाना है, बाजा बजाना है, रोटी आटे के लिए कमाना है. ये बारिश थोड़ा थम लो, ये बारिश थोड़ा थम लो. ये बारिश मेरी ये कलाकार की पुकार सुन लो, तो दूसरी जगह चुन लो, तेरी बूंद बूंद को मैं सूरों से सजा दूंगा. ये बारिश मेरे गम सुन लो, ये बारिश मेरे सारे सरगम सुन लो. ये बारिश थोड़ा थम लो. ही जाली हिंदी म्हजी स्वताची कविता. आता म्हजी कोंकणी कविता घेता.
ह्या दिसांनी पावस पडटा, पावसाच्या दिसांतली कविता तुमच्या मुखार सादर करता. हो पावस जो पडटा ती म्हाका एक सुंदर स्त्रीची दिसता आणि ताचें वर्णन हांव म्हज्या कवितेंतल्यान करपाचो प्रयत्न. अस्तुरी तू जानत गगन सुंदरी, जानत म्हणटा सुंदर. अस्तुरी तू जानत गगन सुंदरी, जानत गगन सुंदरी. अस्तुरी तू जानत गगन सुंदरी, झनक झनक झलक तू निष्कलंक नार तू, सर 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 भौतन तृप्त तृप्त धर. अस्तुरी तू जानत गगन सुंदरी, जानत गगन सुंदरी. माझ्या सगळ्यांना जमिल्ल्या या निसर्गान झाडां दिली, या निसर्गा मोजेच्या मातयेंतल्यान फुलता ती काणकोणच्या पोळ्या मेटा मेरेन थांबता. सत्तरीच्या पश्चिमी घाटाच्या पांया कडल्यान सुरवात जाता ती वास्कोच्या दर्या मेरेन थांबता. कितल्यो बोलयो अशा बोलयांचो, हे बोलयो आमच्यो रक्तवाहिन्यो. दर बोलयो कोंकणी भाशेच्या काळजाच्यो रक्तवाहिन्यो. ह्यो रक्तवाहिन्यो बरे तरेन प्रवाहीत जावपाक जाय. एकेच शिरेंतल्यान काळजाक रगत पावले जाल्यार शरीर अपंगूळ जातलें. कोंकणी मायेचो डोलारो, भाशीक संस्कृतायेचो अस्मितायेचो डोलारो हो ह्या बोलयांच्या रक्तवाहिन्यांचेर उबो आसा. म्हणून त्या रक्तवाहिनीचो स्पर्श आमकां जाय, त्या रक्तवाहिन्यांचो आमकां आशिर्वाद जाय. त्यो रक्तवाहिन्यो वेगवेगळ्या भाशा संस्कृतायेन भरल्यात आणि तांतल्यान आज पयली वयली ह्या गोंयच्या बॉर्डरी वयलो हो तालुको आमचो पेडणे म्हाल. ह्या पेडणे म्हालांतल्यान इतिहासीक अशी एक घडणूक आज घडटा. बोली कोंकणी कोंकणी ही घोशणा घेवन आमी भायर सरल्यात. साबार बोलयो एक भास, कोंकणी भास आमची मायभास ही घोशणा घेवन आमी भायर सरल्यात आणि ताची सुरवात आयज इतिहासीक नदरेन पेडणे कोंकणी सेवा केंद्र पेडणे या नावान आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षी आज उबी जाता. आई मोरजाईच्या चरणस्पर्शान आज पुनीत जाल्ले ह्या मातयेन उबी जाता. ह्या व्यासपीठाचेर बशिल्ले म्हणजे कोंकणी अकादमीचे आणि कोंकणी साहित्य अकादमी दिल्ली हाचे वांगडी श्रीकांत साळगांवकर, विवेक किशोलेकर, शेडगांवकर आमचे सार्वजनीक गणपती उत्सव हाचे रुपेश शेडगांवकर, माफ करा नांवां मातशें, मागीर संतोष आमचे साहित्यीक, शशिकांत आमचे प्रसन्न कुमार आमचे बरोबर सदांच आसता कोंकणीच्या कामाक. आमी नाट्य महोत्सवूय घडयला हांगा. आमचे अपर्णा गावडी शिरोडकर जो बरयता ताच्या वाचता आणि म्हजी भयण संजना ह्या भयणीक भर घेतली. अपर्णा गावडीन ताका नेट दिलो आणि आज हे कोंकणी सेवा केंद्र हांगा स्थापन जाता. आज पेडणेच्या शैलीन उलोवपाक म्हाका कळना, माफ करा, म्हाका आवडटलें, पूण एक गजाल म्हजेरूच सांगन दिसता. 13व्या शेंकड्यांतलो संत नामदेव, ह्या नामदेवान 2 गवळणी बरयल्या. हांव म्हजोरूच उल्लेख करता. संत नामदेव लोकहिता खातीर आणि लोकांची मनां संस्कारीत करपा खातीर, अध्यात्माचो आणि भक्तीचो प्रवास करपा खातीर भारतभर, उत्तर भारत आणि त्या भारताच्या फुडल्या वाठारांनी भोंवले संत नामदेव. संत नामदेवान 2 गवळणी बरयल्या. एक गवळण अशी आसा, गवळणी ठकविल्या एक एक संगतीने, गवळणी ठकविल्या एक एक संगतीने, एक मराठी, एक कानडी, एक मुसलमानी, एक गुजराणी, एक कोंकणी अशा 5 जणी गवळणी ठकविल्या एक एक संगतीने. 5 भाषा भितर एक कोंकणी इम्पॉर्टन्स महत्व दिवपी संत नामदेवाच्या गवळणीन उल्लेख मेळटा. हो आमच्या केदो भोवमान त्या गवळणीन. आणि मुखार वचून ताणें आनी एक गवळण बरयल्या. ती गवळण पेडणेचे कोंकणी शैलींत आसा. पेडणेचे कोंकणी शैली. पाव गा दातारा, पाव गा दातारा,
मी हिवाल मेली तू नंदालो झुलो म्हाका फडको दी गे म्हजो कोयतो देवा पांया पडलो. ही गवळण संत नामदेवान 13व्या शेंकड्यांतलो संत ताणें ह्या पेडणेच्या कोंकणी शैलीन म्हणजे कोंकणपट्टींतल्या कोंकणी शैलीन बरयली. आमकां महाराष्ट्र सरकारान प्रकाशीत केल्लो नामदेव गाथा ह्या संग्रहान मेळटा. पान नंबर 347 47 कितें तरी आसतलो माफ करा. पूण तुमकां नामदेव गाथा ह्या संग्रहान ह्यो दोनी गवळणी मेळटल्यो. हांव म्हज्या पदरचें कांय उलयना. हाजो अर्थ असो जेन्ना नामदेव संत नामदेव गवळणी थकविल्या एक संगतीने एक मराठी एक कानडी एक मुसलमानी एक गुजराणी एक कोंकणी अशा 5 जणी म्हणटा आणि 5 भाशांनी गवळणी बरयता. हिंदी कानडी सगळ्या भाशांनी बरयता आणि तातूंत एक कोंकणी बरयता. ती कोंकणी म्हज्या पेडणेच्या शैलीन आसा. हें आयकून वाचतना म्हाका मन भरून येता. हो इतिहास कितल्या जाणांक खबर आसा म्हाका खबर ना. आमी भाशेच्या वादांत पडचे न्हय. आमकां भाशा वाद नाका. आमकां भाशा संवाद जाय. आमकां भाशा दुस्वास नाका. भाशा सहवास जाय. आमकां विस्वास जाय एकमेकाचो. खंयचीय भाशा आसूं. हांव स्वता मराठी भाशा उत्सव समितीचे अध्यक्ष रुपेश शेळगावकर उपस्थित असतात. सर त्यांचे सर स्वागत करतो. मला खास ओळख करून दिवची पडटली. पुरस्कार दाखवला आसा म्हणून ते जोरदार आम्ही परत एकदा वाचता त्यांचे पदवी स्वागत. ते शिक्षिका शेळगावकर त्यांचे सर शिरोडकर दाभोलकर दृष्टिकोन आणि नाविन्य साहित्याचे भर दिल्या. डॉक्टर गुणानंदचारी आणि कोकणी भाषेच्या प्रचाराखातीर भर दिला. त्यांनी अखिल भारतीय कोकणी परिषदेत मुखेल सोयरे म्हणून सहभाग दर्शविला. तसेच कितलेशेच साहित्यिक कार्यक्रमात भाग घेतला. डॉक्टर चारी आणि ज्येष्ठ प्राध्यापक नाटककार कवी गीतकार मराठी नाटककार विजय तेंडुलकर आणि कोकणी नाटककार कुंडलिक नाईक यांच्या नाटकांचा तुलनात्मक अभ्यास ह्या विषयाने डॉक्टरेट मिळवला. आणि चाणक्य अश्वत्थामा इतिहास जोडकार अशी नाटकं बनवल्या. त्यांचं चिंका भजन मन हे कविता संग्रह जोडण्यात आले. डॉक्टर गुणानंदचारी आणि 12 भूमी पवित्र झाली. त्या भूमीसाठी पेडणेच्या शैली प्रधानमंत्री मोदीजी मन की बात जेन्ना आमी रेडिओचेर कोंकणी भाशेन आयकता तेन्ना म्हाका एकूच नांव आमच्या दोळ्यांत येता आनी तें म्हणजे मोहन इसरा शशिकांत पुर्णाजी. कोंकणी साहित्याच्या मळबान आपल्या कर्तुबाची किरणा कातडल्या ह्या साहित्यिकाची ओळख करून दिवपाची संद म्हाका मेळ्ळी हेचे हांवें खूब खोस भोगता. लवकुश साने गुरुजी भगत सिंग ही तांची भुरग्या खातीरची बरयली पुस्तकां. स्वरभाषा कवी संमेलन ह्या मराठी काव्य संग्रहांत तांच्या कवितांचा आस्पाव आसा. तशेंच भारतीय कवितांच्या 33 काव्य संग्रहांत सुद्धा त्यांच्यो कविता समाविष्ट आसा. पीपल लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया ह्या डॉक्टर गणेश आपल्याच्या वतीन ह्या मंचाचेर उपस्थित आशिल्ले गोवा कोंकणी अकादेमीचे अध्यक्ष बहुमान्य डॉक्टर गुणानंदचारी तशेंच आमच्या पेडण्याचे सुपुत्र मानाचे सोयरे म्हणून आयकपाक लागल्यात ते बहुमान्य शशिकांत पुर्णाजी. आमी काळजांना मोकळ दिता. या कार्यावळीचो उद्देश आमच्या पेडण्याच्या वेळेत कोंकणीची सेवा साहित्य संस्कृती आणि लोककला वाडोवपाचो संकल्प आसा. आजच्या ह्या सुगुरव्या दिसा तुमकां सगळ्यांक आमच्या ह्या केंद्राच्या उक्तावण सुगुरव्या निमतान तुमी वांटेकार जाल्यार ते पळोवन खूब खोस भोगता. तुमचो आशिर्वाद तुमचो पालक आनी उपस्थिती ह्या नव्या कायद्याक स्फूर्त दितली आमकां सगळ्यांक उर्बा दितली. कार्यावळीची सुरवात स्वागत गितान जाल्या. आता फुडें गाराणा फुगडी आनी धालो हे कार्यावळीक जातले. तशेंच पाकिस्तानची उलोवपाक जातली. तुमकां सगळ्यांक कोंकणी किंवा
सेवा केंद्राच्या वतीन हांव परत एकदा मनापासून जावन येवकार दिता आनी म्हजे हे दोन शब्द सोंपयता. आणि आयच्या ह्या कार्यक्रमाक आयचो हो कार्यक्रम खास आसा म्हणजे काय तर पेडण्यांतला पेडणे सेवा केंद्र आयज सर त्याचं उद्घाटन जाता आणि त्या सेवा केंद्राचे अध्यक्ष संजना शिरगांवकर आणि सगळे त्यांचे वांगडी यांचा मी खूप खूप अभिनंदन करताय. ह्या सेवा केंद्र खूप फुडें वचा. त्या सेवा केंद्रान पेडण्याची भाषा तशेंच पेडण्याचीच भाषा न्हू बाकीच्याय कार्य आसा पेडण्याचा सांस्कृतिक कार्य आसा लोक संस्कृती आसा ह्या लोकसंस्कृतीचाय काम ह्या सेवा केंद्रान जावचा असा मागताय. गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर पूर्णानंद च्यारी हे गोंयचा एक फामाद आसा व्यक्तिमत्व जे संगीताच्या मळार काम करतात. हालींच सरकारान तेंचे कडेन गोवा कोंकणी अकादमीचो ताबो दिला. याक कांयतरी वेगळा करपाचा म्हणजे साहित्य संस्कृती लोकसंस्कृती संगीत आणि इतक्याच न्हू तर केवळ पणजेन बसान कोंकणीचो प्रसार जावचो ना तर आमी गांवागांवान वचूंक जाय. आमची भाशा ती मागीर पेडण्याची आसूं ती मागीर सत्तरीची आसूं काणकोणची आसूं सालसेतची आसूं ह्यो ज्यो बोलयो आसात त्या बोलयांचा आमी खंय तरी एकठांय करूचा आहा. कारण जा काय आता विकास आजगांवकारान म्हटलां की आमची भुरगीं म्हाजी भुरगीं ताच करतात. आमी म्हणून मी खूप कडेन सांगताय की आमची भुरग्यां ह्या जर आमची भाशा म्हणजे काय तर आमी घरान बोलतो ती आमची भाशा ती आमची मातृभाषा आणि ती मातृभाषा आमी जी घरान बोलतो ती आमची मातृभाषा म्हणून ती भाशा टिकोवंक जाय. म्हणून मी खूप फावटी सांगताय व्यासपीठा वयल्यान कोणाची नांवां घेयनाय आनी मी मुद्दाम विशयाक सुरवात करताय. पयलीं काय जाय की आमचो रोटी बेटीचो जो व्यवहार आहा मी खूप कडेन सांगला सत्तरीनूय ताच सांगला. काय जाय की आमची जी सोयरी गती जाय त्यो हेवटेन कवठणी साताड्या तेवटेन जाय पेडण्याच्या पेडण्या जाय मांद्राचा चेडू मोरजे ये मोरजेचा चेडू तुयान वचा. तेका लागून याक जाय की घरान आमी ही पेडण्याची भाशा बोलूं. पेडण्याची ह्या चुकीचा न्हू ह्या केल्ला तर बरोबर आसला. कारण तेका लागून पेडण्याची भाशा घराघरान घोळा. आणि एक दुसरा आता तुम्ही बारीक बघात कारवारची कोणीय असो कारवारची गोंयान आसतली सगळी आसतली गोंयचा सगळे व्यवहार करतली पूण सून वाडटाना फक्त कारवारचीच हाडटली. महाराष्ट्रातले सगळे हयसर कामाक आसतले पूण सून हाडटाना महाराष्ट्राचीच हाडटले घरान तीच भाशा बोलतले. आणि आयज आमचाय जर ह्या हो खूप महत्वाचो भाग आणि तो भाग जर आमी खंय तरी कुशीक सरांक लागलो जाल्यार एक पूल जो आहा तो तेचेर भितर दरी निर्माण जाल्या. आणि याक आहा की आमची भुरगीं पयलीं पेडण्याची भुरगीं तार काडून पलतडी गेलीं
काय तांकां कोंकणी प्रमाण कोंकणी बोलांक खूब त्रास जाय. कोण पेडण्याचो तो रोकडो कळा कितक्या हांवूय म्हणलो आनी तोय म्हणलो म्हणून कळा. कारण अनुस्वार आमच्या पेडण्यान ना. आमचो आ आनी खंय गेल्लो रे खंय गेला जाल्ला पल्ला चल्ला. आमच्या पेडण्यान सोरो खातात ह्या लक्षांत दवरात. सबंद गोंयान सोरो पियातात पूण पेडण्यान आमच्या सोरो खातात. आमच्या पेडण्यान पाणी जेयतात पाणी पियानात. ह्या सगळ्या पेडण्याच्या भाशेचा वेगवेगळ्या जे कंगोरे आहात ते कंगोरे जर राखांक दवरूंक जाय. कारण पेडण्याच्या भाशेचेर मी खूब बोलताय म्हणजे म्हाज्या कोंकणी मी पेडण्याच्या कोंकणी म्हणजे काय म्हणून मी सुरू केला. म्हणजे कोंकणी म्हणजे माझी कोंकणी ना. माझा सामारा बरोबर काय तुमचो रोस बरोबर. मी माझा सामारा बरोबर म्हणटा. कारण कोंकणीन जर सामारात बरोबर कारण तेतून सामार घालतो म्हणून तो सामारा. रोसान आमी काय रोस म्हणटा तो वेगवेगळो रोस. तो शिरवळ्याचो रोस तो मागीर कसलो मुट्ट्याचो रोस 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 कसलो म्हणून आनी एकाक पडयलो मारलो तेकाय रोस घातलो म्हणटा. सो सामारा बरोबर काय ना. म्हणून आमी आमचा जर खरा तो काय आमचा खरा ह्या आमी दाखोवन दिवपाचा गरज आसा. आनी त्या दृश्टीनसून पेडण्याचा ह्या सेवा केंद्र सुरू करपाचो जो आमचो उद्देश आसा तो होच आसा. पेडण्यान कोंकणी हालींच येवंक ना. जो राजेंद्र साहेब आसा राजेंद्र देशप्रभू आसा ह्या राजेंद्र देशप्रभून पेडण्यान कोंकणी जरी कोंकणीचा व्हडला साम्राज्य सगळा जावं पूण कोंकणी पयलो कोंकणी शब्दकोश दिवपाचा काम जर कोणी केला जाल्यार ता श्रीपाद रघुनाथ देसाय ह्या पेडण्याच्या मनशान केला. 4 खंड काडले. 4 खंडान जा शब्दकोश करूंक काय जाय आसला जी पुस्तकां जाय आसली श्रीपाद रघुनाथ देसाय सकाळचो 10 राजेंद्र साहेबाच्या घरा कडेन वचा विस्कॉन पेडणे थंय बसात सकाळी दनपारां ये परत सांजचो असा करून 4 खंड कोंकणी टू कोंकणी खंड काडले. आनी हे कोंकणी शब्दकोशाचे जे खंड आहात ह्या कोंकणी शब्दकोशाच्या खंडान पेडण्याच्या भाशेक पेडण्याचे जे शब्द आहात त्या शब्दाची सामक्या उजरावन जसे शब्द काडले तसे उजरावन शब्दाचो अर्थ दिल्लो आसा. 1986 ते 1990 पर्यंत ह्या काम पेडण्यान चल्लां. केदां व्हडलां काम. पूण हेची दखल आमकां खबर ना आनी ह्या घेवपाची गरज आसा. जशी पेडण्याचे वेगवेगळे शब्द आसतले पेडण्यान तुमी नुस्त्याक उजरायतात आमी नुस्त्याक सुटी करतो सबंद तारी पलतडी गेले काय ते उजरायतात. ह्या सगळा जो आसा आमचा म्हणून वेगळा आसा. ता मराठी न्हू ता कोंकणी न्हू आमचा म्हणून पेडण्याचा वेगळा. जर तुमकां दिसता आनी ह्या वेगळा हयसर काय आहा आमी बोलतो बरा आमी काय बोललो बरो दिसलो ना. शिवाजी जरी केलो तरी जाल्यार दुसरे दिसा आमचा बरा आसता बाय आयज मरे शिवाजी बरो केलो रे बोललो बरो पूण दिसलो ना. तसो आमचा काय आहा मतांक मागांक येयला न्हू जाल्यार मनीस बरो रे पूण काय आसा हें आमचा आहा. सो आमी हात सोडिनो. हात सोडपाची गरज आसा. चड जास्त बोलाना. हो ज्या कोंकणी सेवा केंद्र आसा कोंकणी सेवा केंद्रान जा आमचे धाले आहात जो धालो 70 म्हणटात तो धालो वेगळो पेडण्यान म्हणटात त्या धालो वेगळो. पेडण्याच्या फुगडेंतले शब्द वेगळे 70तले सालसेतीचे पणजेचे अंत्रुजाचे फोण्याचे शब्द वेगळे. ह्या वेगळोचार आनी ह्यो सगळ्यो बोली ज्यो आहात ह्या बोलीचा जेन्ना विकास जातलो तेन्नाच कोंकणीचो विकास जातलो ह्या म्हाका प्रामाणीक मत. आनी तेका प्रमाण मी म्हणून काय ना. सगळ्यो भाशा एक पेडण्याची भाशा तितकीच म्हत्वाची 70ची भाशा वेगळी अंत्रुची वेगळी. बार्देस काय जैताय म्हणटा तुमी हसतात तेका जैताय तो तेंचोच आमी जैतो म्हणटा. सो प्रत्येकाची वेगवेगळ्या अस्तित्व आसा वेगवेगळी आयडेंटिटी आसा. ती आयडेंटिटी आमी राखून दवरपाची. मी सामारा सागोती बरयला तेणी सामारा बरयला ताका साहित्य अकादमीचो पुरस्कार मेळ्ळो. आनी केवळ पुस्तका पुरताच ह्या पेडण्याची भाशा उरवची ना. सामारा सागोती जेव्हा प्रकाशन आहला त्या वेळार त्या वक्तार तो मुख्यमंत्री
आणि त्या लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री आणि पणजे प्रकाशनाक भरपूर लोक 100 लोक आणि तेव्हा त्यांनी सांगला की शशिकांत पुनाजी जेव्हा 86 पेडण्याच्या भाषेत बोलतात आणि त्या कोंकणी त्याला कोणी ताका मार घालतलो असलो म्हणून पूण आयज ह्या भाशेक म्हाका तरी खंय तरी दिसला आयज पेडण्याच्या भाशेक खंय तरी आमकां आमचा स्थान निर्माण करपाचो आसा. येणाऱ्या काळात पणजेन पेडणे बोलीचा एक संमेलन करूचा एक विषय मनोदय आसा. तो जर जालो जाल्यार पेडण्याचा पाणी काय हें दाखोवंक सगळ्या गोंयांक मेळटलां. तेचे खातीर तुमची सहकार्य जाय. हयसर म्हाका आपयल्यात. तुमचा ह्या सेवा केंद्र असाच फुडें भरभराटा घेवन तुमचा सगळ्यांचा बरा जावं. आणि मागीर हे सगळें जें केंद्र जे आज जल्माक आयलां आनी ताच्या जल्माचो दीस फुडल्या वर्साच्यान वर्धापन दीस जातलो हाची म्हाका खूब खोशी आसा. तर हें केंद्र जल्माक येवपाक कितें घडलें हें हांव सांगूंक सोदतां. हांव बार्देसकार. म्हाका पेडणेची भास हांव फक्त भुरग्यां कडल्यान इश्कोलान शिकलां कारण ती तेच उलयतात तेच बोलतात ह्या त्या करून आनी तितकीच म्हाका येता फुडल्या टायमीर. तर जेन्ना म्हणजे हांवें 37 वर्सां शिक्षकाचें काम केलें तातूंतली 19 वर्सां हांवें पेडणे तालुक्यांत म्हळ्यार मावंट कार्मेलांत शिकयलां. आनी हें शिकयतना सदांच म्हाका दिसतालें पेडणेच्या 4 स्कुलांनी कोंकणी आसा कशें जातलें काय. कोंकणी खंय तरी येवंक जाय. कोंकणीची कॉम्पिटिशनां जावंक जाय. करता करता हांव रिटायर जावपाक पावलें. आतां म्हणजे कितें जातलें कोंकणीचें हांगा कितें तरी करूं जाय. इतल्यान बाय संजना आमच्या स्कुलान बदली जावन आयले ट्रान्सफर जावन आनी ताजी कोंकणीची उमेद पळयतकूच म्हाका इतलें बरें दिसलें आतां कितें तरी जावपाक शकता हांगा. आनी ताका मागीर मेळ्ळें श्वेता कोनाडकर. ते लायब्ररीयन आशिल्ले. तुमकां म्हणलें कोंकणी आवडटा न्ही गो तुमकां सगळे कोंकणीच्या कार्यावळीक व्हरता आनी तांकां हांव व्हरूंक लागलें. संजना म्हणपालें मिस आमी एक कित्याक कोंकणी केंद्र काडूं नये. हें म्हटलें बरें आसा कितें तरी नवी आयडिया काडचें म्हटलें कारण भास जर वापरिना जाल्यार ती मरता. ती भास वापरूंक जाय. ती मातशें येवंक जाय. ती घरांनी येवंक जाय. त्या त्या थळाव्या लोकांच्या उतरांतल्यान ती घडूंक जाय. तिका अजरावर करपाक जाय जाल्यार होच एक उपाय आसा. पूण तो हांगा येवन संस्था काडून मागीर शिकोवंक नजो ती तुमचे कडल्यान मागीर संस्था निर्माण जावंक जाय. तर ठरयलें आमी ती कोंकणी सेवा केंद्र हांव रिटायर जावचे पयलीं आमी काडप. आनी तेन्नाच पूर्णानंद अकादमीचे अध्यक्ष जाले. एक नवो विचार सॉलिड विचार म्हणजे आयकतकूच म्हाका अशें बरें दिसलें की साबार बोली एक भास कोंकणी आमची मायभास हें स्लोगन कितलें बरें दिसलें. साबार बोली म्हणटा खंयच्यो खंयच्यो वेगवेगळ्या तालुक्यांतल्यो न्हय. तुमी मोरजेच्या या मोरगांवच्या देवळा कडेन झाडाची पानां पळयात. तरेकवार पांचवे रंग आसा आनी कोंकणी बोलयेक सुद्दां इतले रंग आसा फक्त पेडण्याच्याच. हरमलकार जर कोंकणी उलयतात एक शब्द उलयतात कितें वायट टाकता रे तो. कितें वायट हांसता रे तो. कितें वायट उलयता रे तो. अरे वायट कितें रे आमी तशेंच म्हणटात. हो एक वायट शब्द तो वायट न्हय खूब म्हणपाक तो वायट शब्द वापरतात. पूण वायट उतर सामकें पेजाद जावन गेला हरमलकारान कडेन. मोरजे जरेर जाणटेली बायल म्हणटा रे मेल्ल्या कडेन गेल्लो आनी तो मेल्लो सुद्दां कितें जावन खंय गे आई खंय वसय. इतलें मोगान म्हणटा की खऱ्यांनीच ह्या भाशेन कितेंय उलय ती इतली मोवाळ आनी रसाळ आसा. आमच्या स्कुलान सोपतेची भुरगीं शिकतालीं एमएलएची. केन्ना ती नॉर्मल कोंकणी उलयनासली. आपली पाडशेचीच भास उलयताली. मी धी आसलो मी खाई आसलो मी जेवी आसलो मी मणी आसलो. पूण पाडशेची कोंकणी हरमलची कोंकणी मोरजेची कोंकणी आनी पेडणेकारांची कोंकणी सामार आमकां आसता. शिवोलेच्या तारी आमी पातळ भाजी खावन येताना समजी वखद काडली की तो सामारा जाता आनी हांगा येवन तेच सामारपाक. तर अशें तरेन तश्योच फोंड्या चवथी म्हणटात. लग्न फोंडेच्यान जेन्ना हांगा येले शिवोले हांसपाक लागली म्हाका. आमी मांडो म्हणटात. पेडणे जाल्यार पायताण म्हणूंक लागले पंढरी. म्हटली इतली उतरां आसा आनी ही बोली भाशा ह्या माचयेर बशिल्ले जे आसात शशिकांत बाब
संतोष महाले आणि आता तर आमचो अद्वैत जाणे पेडणेच्या बोली भाशेक एका अशा उंचायेर व्हरून दवरला की साहित्य अकादमीचो पुरस्कार ताका फावो जाला आणि ताजे जर तुम्ही पेडणेचो समारा वाचशात न्ही इतली उतरां मेळटली की कोंकणी डिक्शनरी ती आसली ना ताच्या खातीर डिक्शनरी निर्माण करचो पडटलें आसा. तुम्ही रमेश गाडीची पुस्तकां वाचल्यात तातूंत कितली शेताची उतरां मेळटली ती उतरां कोण उलयता तुका फक्त लेखक ते बरयतली पुस्तकां वाचतली आणि आमी जर ती उलोवची ना ती जर आमच्या समाजान घडची ना जाल्यार ती भास उरची ना. हांव पुण्याक राजा केळकर म्युजियम आसा थंय गेलें. इतले इन्स्ट्रुमेंट वाजोवपाचे दवरिल्ले आसा पूण 230 वाद्यां अशीं आसा तांकां वाजोवपी जावना. ती कशी वाजतात काय प्रत्येक फावटी सुटयेन गेली की ती वाद्यां पळोवन येता आनी एकूच प्रश्न तरी कशी वाजता काय ती वाजोवपीच कोण ना. वाजोवपाक आपलें शिश्ट केलें ना ती कला फुडें व्हेली ना. ती कला आतां एक्झिबिशनान पळोवंक मेळटा. आमची भास लिपी अशें खंयच्या तरी एक्झिबिशनान आमकां पळोवंक मेळची न्ही ती आमकां बळिल्ली जाय ती वयर पाविल्ली जाय. ज्या पेडणेकारांक आमचे बोली भाशेची लज दिसताली त्याच पेडणेकारांक आज साहित्य अकादमी पर्यंत ती भाशा व्हरून पावयली आणि आज अभिमानान तुमी ती भाशा उलयात कोण काय म्हणचो ना. कारण ही पेडणेचीच साबार बोली ताका एक बाब म्हणजे साबार बोली आमच्यो जशें पुनाजी बाबान सांगलें आमचा काय तो वेगळा तो वेगळाच व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आमीच अविविधता आमी एकता आमी म्हणटा तशी पेडण्यां एकवट आसा. तूं खंयचा रे पेडणेचा